मला तुम्हा सर्वांना व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कोणता चहा पिता? कारण आता चहाचे एवढे प्रकार झालेले आहेत की कोणाला कोणता आणि कोणाला कोणताही आवडू शकतो. आता यामध्ये दुधाचा चहा आला, काळा चहा आला, ग्रीन टी आलं, ब्लॅक कॉफी, या वेगवेगळे पदार्थाचे पेय असतात आणि वेगवेगळे पेय असतात. यामधलं तुम्हाला कोणतं पेय आवडतं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आज आपण बघणार आहोत कोरा चहा पिणाऱ्याचे फायदे. जे लोक कोरा म्हणजेच काळा चहा पितात त्यांच्यासाठीचा हा एकदम परफेक्ट व्हिडिओ आहे. आणि जे दुधाचा सुद्धा चहा पितात किंवा बाकी कोणताही चहा पितात त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा. कारण त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना हे फायदे माहिती झाल्यानंतर ते सुद्धा आजपासून कोरा चहा पितील याची मी गॅरंटी देते. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात प्रथम जेही कोरा चहा पित आहात त्यांना सर्वांना मला एकच सांगायचं आहे, तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही तुमच्या हेल्थला अगदी निरोगी ठेवत आहात. आता कोरा चहा कसा बनवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आधी त्याचे फायदे जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला फायदा, जर तुम्ही कोरा चहा पित आहात तर तुमचा मेंदू अगदी तल्लख असा राहतो, ॲक्टिव्ह राहतो. तुम्ही अगदी दिवसभर स्वतःला ॲक्टिव्ह असं फील कराल. बऱ्याचदा असं होतं की आपल्या मेंदूवरती भरपूर असा ताणतणाव येतो. बऱ्याचदा आपले कामच आता असे मेंटली वाढलेले आहेत, मेंटल प्रेशर जास्त असतं. अशा वेळेस जर तुम्ही कोरा चहाचं सेवन केलं तर तुम्हाला भरपूर असा आराम मिळतो. दोन नंबरचा फायदा असा की ज्यांना चिडचिड प्रचंड होती आहे, ताणतणाव भरपूर वाटतोय, अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येतो आहे, मेंटल स्ट्रेस, अगदी मानसिक आपण म्हणूयात कंडिशन थोडीशी डिस्टर्ब झाल्यासारखी झाली आहे. अशा लोकांनी जर कोरा चहाचं सेवन करायला सुरुवात केली तर त्यांना नक्कीच याचा भरपूर असा फायदा मिळतो. त्यांची चिडचिड, त्यांचा जो काही मानसिक तणाव आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरती ताण येणं, हे सगळं काही त्यांना जे आहे कमी झालेलं दिसेल. त्यामुळे त्यांनी सुद्धा नियमित सेवन या कोऱ्या चहाचं करावं. 3 नंबरचा फायदा, जर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर होत असतात आणि हल्ली कॅन्सरचं आणि हृदयरोगाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आपण बघतोय टीव्हीवर कितीतरी सेलिब्रिटीजना जे आहे कॅन्सर होतो, हृदयविकार होतात. आता नुकतंच श्रेयस तळपदेंना हृदयविकार झाला होता. ते तर किती स्वतःची हेल्थ कंडिशन म्हणजे किती जपतात. आपण तर एवढी जपत सुद्धा नसणार. त्यामुळे कॅन्सर आणि हृदयरोगाचं सांगता येत नाही. पण तुम्ही जर कोरा चहा पित असाल तर कॅन्सर तुम्हाला होऊ शकत नाही. बऱ्याचदा आपल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होणं, त्याचबरोबर लंगचा कॅन्सर असेल, तोंडाचा कॅन्सर, त्याचबरोबर प्रोस्टाग्लँडचा कॅन्सर, अशा कॅन्सर तुम्हाला जर तुम्ही कोरा चहा पिला तर कधीच होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की कोऱ्या चहामध्ये असं काय आहे की ज्याने कॅन्सर होत नाही आणि हृदयरोग सुद्धा होत नाही. आता हृदयरोग का होत नाही तेही जाणून घेऊयात आणि कॅन्सर का होत नाही तेही जाणून घेऊयात. त्या कोऱ्या चहामध्ये फ्लॅवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. आणि फ्लॅवोनॉइड्स जे आपलं हार्ट म्हणजे हृदयरोग होतो तर तेव्हा आपलं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अति झालेलं असतं ते प्रमाण कमी करण्यास किंवा कमी ठेवण्यास खूप मदत करतं. आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रक्त गोठण्याची प्रोसेस असते किंवा जे ठीक झालेलं रक्त असतं त्याची जी प्रोसेस असते ती अगदी मंदावते आणि आपल्या धमन्या निरोगी राहतात. आपल्या धमन्या म्हणजे रक्तवाहिन्याच्या खाली ज्या राहतात त्याला आपण धमन्या म्हणतो. आणि धमन्या निरोगी राहणं म्हणजे सरळ सोपं आपलं हृदय निरोगी राहणं. त्यामुळे कोरा चहा जर तुम्ही पिला तर कॅन्सर आणि हृदयरोगासारखे मोठे मोठे आजार तुम्ही जे आहे त्याला अगदी तुमच्या लाईफमध्ये एंटरच करू देऊ शकत नाही. एवढा कारगर असा कोरा चहा असतो. त्याचबरोबर काही त्वचेसंबंधी जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, जसं की वयोमानानुसार आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडायला लागतात, तर जर तुम्ही योगासनं, प्राणायाम आणि त्या जोडीला जर कोरा चहा घेतला तर ह्या सुरकुत्या नक्की कमी होण्यात, किंवा जर तुम्ही यंग आहात तर तुम्ही जर हे नियमित केलं, योगासनं प्राणायाम नियमित करून कोरा चहा घेतला तर सुरकुत्या लवकर येणार नाहीत. आता
आपण आपल्या महिलांसाठी हा एक फायदा खूप महत्त्वाचा आहे। दर महिन्याला आपलं मासिक पाळी येतं, त्याचं चक्र सुरू असतं। मग मासिक पाळी आली की आपल्याला अगदी पोटदुखी होते, वीकनेस भरपूर जाणवतो। मग अशा वेळेस जर तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन केलं तर तुम्हाला जे काही पोटदुखी आहे त्यापासून भरपूर आराम मिळतो। जो वीकनेस आलेला आहे, जर तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन केलं तर तुम्हाला अगदी एनर्जी आल्यासारखं होतं। त्यामुळे दर महिन्याला जो मासिक पाळीचं आपलं चक्र असतं त्यावेळेस जर तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन केलं तर तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरतं। बऱ्याचदा आता चहा प्यायचं म्हटलं की पचनासंबंधीच्या ज्या काही समस्या असतात त्या उद्भवतात, जास्त करून जर तुम्ही दुधाचा चहा घेतला तर। पण त्याच जागी जर तुम्ही कोरा चहा घेतला तर गॅसेस, ॲसिडिटी यासारखे प्रॉब्लेम बिलकुल होत नाही। आणि गॅस ॲसिडिटी नाही झाली याचा अर्थ तुमचं डायजेशन पूर्ण एकदम व्यवस्थित राहतं, मेटाबॉलिझमसुद्धा खूप छान राहतं। त्यामुळे तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन नक्की केलं पाहिजे। आणि सगळ्यात शेवटचा फायदा तो म्हणजे असा, जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन नक्की केलं पाहिजे। याने काय होतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त होऊ देत नाही आणि डायजेशनसुद्धा प्रॉपर होतं। त्यामुळे तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन नक्की करू शकता। तर असे अन्य भिन्न असे कोऱ्या चहाचे फायदे आहेत। याने मोठमोठे रोगांनासुद्धा आळा बसू शकतो। आता आपण जाणून घेऊयात हा कोरा चहा कसा बनवायचा। आता बघा, कोरा चहा बनवण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे आणि सगळ्यांना याची रेसिपी म्हणजे कसं बनवायचं हे माहिती असतं। पण तरी पण आता मी एवढं कोरा चहा सांगितला तर सगळ्यांना एक डोक्यामध्ये नक्की आलं असेल, तर यामध्ये साखर वापरायची की नाही। खरं सांगायचं, जर तुम्ही साखर अवॉइड केली तर अतिउत्तम। पण जर तुम्हाला गोडसर चहा आवडतच असेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचं सेवन करावं, म्हणजे गुळ त्यामध्ये घालावा। किंवा मग गुळाऐवजी खडी साखर जी असते ती घेऊ शकता, किंवा जी धाग्यावाली साखर असते तिचा वापर केला कोऱ्या चहामध्ये तर अतिउत्तम। किंवा मग आता बाजारामध्ये गुळाची पावडरसुद्धा भेटती आहे, त्याचा वापर केला तरीही चालेल। कसं करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिले पाणी ठेवायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये अद्रक वगैरे जेही तुम्ही घालत आहात, दालचिनी वगैरे, ते आधी उकळून घ्यायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला त्यामध्ये येतो। चहापत्ती टाकायची, अगदी काही सेकंदच तुम्हाला उकळून घ्यायचा, त्याचा चांगला कलर येतो। गूळ टाकून घ्यायचा आणि चहा गाळून घ्यायचा। जास्त पत्ती टाकल्यानंतर उकळवत बसायचं नाही, किंवा साखर टाकल्यानंतर उकळवत बसायचं नाही। अशा पद्धतीने तुम्ही कोऱ्या चहाचं सेवन करू शकता। तुम्ही सुद्धा कोऱ्या चहाचं सेवन करून काय तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये बदल होत आहे किंवा काय तुम्हाला शरीरामध्ये बदल दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ थोडा पण माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। लाईक नाही केलं तरी चालेल, शेअर करा, कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेची आहे। चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।